तर आज आहे रविवार म्हणजे सुट्टी. अशाच मला चहा नाश्ता अजिबात स्किप करायचं वाटत नाही. बनवते हे आलू के पराठे की जे की मला बनवायलाही आणि खायला पण आवडतं. बटाट्याची साल काढून घेतली, त्यात घातला बारीक चिरलेला कांदा, अद्रक, हिरवी मिरची, लसणाचा ठेचा, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद घातली, हातावरच ओवा क्रश करून घातला, चवीप्रमाणे मीठ घातलं, कोथिंबीर घातली, मिश्रण आपलं तयार करून घेतलं. मळवली आहे कणिक. जशी तुम्हाला पाहिजे तशी मळून घ्या. आता ज्यांना काही पराठे येतात ना त्यांच्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे, पण ज्यांना नवीन आहे त्यांना पराठे जमत नाही त्यांच्यासाठी एक सोपी ट्रिक तुम्हाला मी इथं सांगणार आहे. सुरुवातीला आपण एक तर पराठा तयार करून घेऊ. दोघी साईडनं पराठा भाजून घ्यायचा. पराठा म्हटलं तर जाडसरच पराठा बनवला जातो. आता ज्यांना पराठा येत नाही किंवा जे नवीन आहे त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत, एक पोळी लाटून घ्यायची, मिश्रण घालून घ्यायचं आहे, त्यावरच त्याच आकाराची दुसरी पोळी लाटून घ्यायची. एक घ्यायचं, डब्याचं झाकण पालथं मारायचं, गोंद दाबून घ्यायचं, गोल सडक आपला पराठा तयार झाले. अलगद हातानं आपल्याला हलकत लाटून घ्यायचं, पराठा आपला मस्त तयार झाले. बघा किती सोपी पद्धत आहे. दोघी साईडनं मस्त खरपूस भाजून घ्यायची. आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.